नमस्कार मंडळी, मी निलिमा पटवर्धन आणि आज एक खूप सुंदर कविता वडील आणि मुलगी यांच्या नात्यासंबंधात वाचनात आलेली आहे. ती तुमच्या सगळ्यांच्या बरोबर शेअर करते. खूप सुंदर कविता आहे, अतिशय भावस्पर्शी आहे. माझी खात्री आहे तुम्हाला सगळ्यांना ती आवडेल. तर सुरू करते. अक्षता टाकत होता, घाम पुसायच्या निमित्ताने डोळे पुसत होता. अक्षता टाकत होता आणि घाम पुसायच्या निमित्ताने डोळे पुसत होता. काळजाच्या तुकड्याला पाहून आतून तुटत होता. काळजाच्या तुकड्याला पाहून आतून तुटत होता. पोरीचं चांगलं झालं हसून म्हणत होता. पोरीचं चांगलं झालं हसून म्हणत होता. अश्रूंचा बांध त्यानं अडवून धरला होता. अश्रूंचा बांध त्यानं अडवून धरला होता. डोळ्यासमोरून लेकीचा चेहरा दूर होत नव्हता. डोळ्यासमोरून लेकीचा चेहरा दूर होत नव्हता. लग्न लागलं, सारेच टाळ्या वाजवत होते. लग्न लागलं, सारेच टाळ्या वाजवत होते. एक तोच मात्र आसमानमध्ये भिजत होता. एक तोच मात्र आसमानमध्ये भिजत होता. लहान मोठ्यांना तो हात जोडत होता. लहान मोठ्यांना तो हात जोडत होता. लेकीला जीव लावा माझ्या डोळे भरून सांगत होता. लेकीला जीव लावा माझ्या डोळे भरून सांगत होता. सायंकाळी सारे पाहुणे खिचडी भात खात होते. सायंकाळी सारे पाहुणे खिचडी भात खात होते. बापाचा हात मात्र न वाजणाऱ्या फोनकडे जात होता. बापाचा हात मात्र न वाजणाऱ्या फोनकडे जात होता. लेकीचा फोन येताच मिरची तिखट आहे म्हणत तांब्यानं पाणी पित होता. लेकीचा फोन येताच मिरची तिखट आहे म्हणत तांब्यानं पाणी पित होता आणि डोळ्यातली आसव माग सारत होता. डोळ्यातली आसव माग सारत होता. सुगी संपल्यावर पाखरांसारखा एक एक पाहुणा परतत होता. सुगी संपल्यावर पाखरांसारखा एक एक पाहुणा परतत होता. शेवटच्या पाहुण्याला पोचवून मला भूक नाही असं बाप म्हणत होता. शेवटच्या पाहुण्याला पोचवून मला भूक नाही असं बाप म्हणत होता. बेडरूम मधील लेकीचं कपाट हळूच बाप उघडत होता. बेडरूम मधील लेकीचं कपाट हळूच बाप उघडत होता आणि तिनं ठेवलेल्या कपड्यांवरून थरथरता हात फिरवत होता. तिनं ठेवलेल्या कपड्यांवरून थरथरता हात फिरवत होता. तिथंच बेडवर बसून उंजळी तोंड धरून बाप आवाज न करणाऱ्या धबधब्यासारखा फुटत होता. आवाज न करणाऱ्या धबधब्यासारखा फुटत होता. मांजरीच्या पावलांनी पाठोपाठ आलेली मनकवडी बायको आई होत होती. मांजरीच्या पावलांनी पाठोपाठ आलेली मनकवडी बायको आई होत होती. वय वाढलेल्या सशाला छातीशी घट्ट धरून काळजाच्या तुकड्याला आठवून आसवांमध्ये भिजत होती. वय वाढलेल्या सशाला छातीशी घट्ट धरून काळजाच्या तुकड्याला आठवून आसमानमध्ये भिजत होती. हे असं नातं वडील आणि मुलगी. म्हणून सांगते, एक तरी लेक असावी डोळ्यातील प्रत्येक थेंबात दिसणारी. एक तरी लेक असावी डोळ्यातील प्रत्येक थेंबात दिसणारी. मंडळी, खूप भावस्पर्शी कविता आहे. वडील आणि मुलगी नातं दिसायला थोडंसं कठोर वाटणारं, पण त्या बापाचं काळीज खरंच सशासारखंच असतं. बघा, पटतंय का? धन्यवाद.